नमस्कार मित्रांनो, मी परत एकदा आपलं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल. आपल्या समोर जी गाडी तुम्ही बघताय ती आहे मारुती सुझुकी ची ब्रेझा VXI CNG व्हेरियंट. तिची एक शोरूम जर प्राइस बघायला गेलं तर ही आपल्याला 10,64,000 रुपये एक शोरूम मध्ये भेटते. एवढे पैसे मोजल्यानंतर आपल्याला काय भेटतं आपण आता या गाडीमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम आपण की पासून सुरुवात करूया. माझ्या हातामध्ये तुम्ही की बघू शकता. ही सिंपल ट्रेडिशनल की या गाडीमध्ये येते. समोरून तिला 2 बटन्स आहेत लॉक अनलॉक करण्यासाठी आणि मागच्या साईडला सुझुकीचा लोगो. त्याच्यानंतर आपण जाऊयात आता हेडलॅम्प सेटअपकडे. तुम्ही बघू शकता की आपल्याला प्रोजेक्टर हेडलॅम्प भेटतात विथ हॅलोजन सेटअपमध्ये. त्याच्या बाजूला आपल्याला पार्किंग लाईट्स, त्याच्या बाजूला आपल्याला टर्न इंडिकेटर्स. खालच्या साईडला जर बघायला गेलं तर इथे कुठलेही प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला भेटत नाही. त्याच्या वरच्या व्हेरियंटमध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स भेटतात, पण ॲज अ ॲसेसरीज तुम्ही इन्स्टॉल करू शकता. सेंटरला जर बघायला गेलं तर आपल्याला सुझुकीचा लोगो भेटतो. तिथे एकदम गाडीच्या लुकला एनहान्स करतो. दोन्ही साईडला ग्रीन क्रोमच्या पट्ट्या भेटतात. गाडीचा लुक समोरून काय अशा प्रकारे दिसतो. गाडीचा साईड लुक जर बघायला गेलं तर या प्रकारे गाडीचा साईड लुक दिसतो. आता गाडीच्या डायमेन्शन्स बद्दल बोलूया तर लेंथ गाडीची 3995 मीटर येते विथ 1790 मिलीमीटर, हाईट 1685 मिलीमीटर, विंडबेस गाडीचा 2500 मिलीमीटर येतो आणि ग्राउंड क्लिअरन्स सगळ्यात महत्त्वाचा ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे 198 मिलीमीटर ग्राउंड क्लिअरन्स येतो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, गाडी साईडने अशी दिसते. आपण जाऊयात गाडीच्या टायर सेक्शनकडे. या गाडीमध्ये आपल्याला भेटतात 215 60R 16 इंच चे स्टील रिम्स. सिंपल स्टील रिम्स या गाडीसोबत भेटतात. या गाडीच्या व्हेरियंटमध्ये आपल्याला कुठली अलॉय व्हील्स किंवा बॅक व्हील्स आपल्याला भेटत नाही. हे जे बघू शकता तुम्ही व्हील कॅप आहे, ग्रे कलर मध्ये व्हील कॅप्स आपल्याला भेटतात. टायरच्या वर आपल्याला क्लॅडिंग भेटते, जे की कंटिन्यू होऊन आपल्याला पूर्ण बॅक साईड पर्यंत आपल्याला क्लॅडिंग भेटते. समोर आपल्याला व्हेंटिलेटेड डिस्क भेटतात आणि मागच्या साईडला आपल्याला ड्रम भेटतात. ही क्लायडिंग जी आहे ती पर्सनली कोणाला आवडू शकते किंवा कोणाला आवडू शकत नाही, पण गाडीचा लुक एकदम रगेड फील या गाडीमध्ये येतो. थोडंसं जर वरच्या साईडला बघितलं आपल्याला ए पिलर जो आहे तो ब्लॅक आउट भेटतो. साईडला जर बघायला गेलं तर इथे OREMs भेटतात, जे की बॉडी कलर मध्ये आहेत. हे ऑटो ऍडजस्टेबल आणि ऑटो फोल्डेबल आहेत. याच्यावर इंडिकेटरची प्लेसिंग आहे. साईडला जर आलं तर आपल्याला बॉडी कलर्स डोर हँडल्स भेटतात. याच्यावर कुठलाही सेन्सर आपल्याला भेटत नाही. याच्या वरच्या व्हेरियंटमध्ये आपल्याला इथे सेन्सर भेटतो. बी पिलर पण आपल्याला ब्लॅक आउट भेटतो विथ सी पिलर सुद्धा. मागचे जो डोर हँडल आहे तो पण आपल्याला बॉडी कलर भेटतो. आता जाऊयात आपण गाडीच्या रिअर साईडला. गाडीचा रिअर लुक काही अशा प्रकारे दिसतो. तुम्ही वरच्या साईडला बघू शकता शार्क फिन अँटिना आपल्याला बघायला भेटतो. थोडंसं जर खाली आलं तर इथे स्पॉइलर, हाय माउंटेड स्टॉप लॅम्प आपल्याला या गाडीमध्ये या व्हेरियंटमध्ये आपल्याला डिफॉगर सुद्धा भेटतो. CNG ची बॅजिंग तुम्ही इथे बघू शकता. सेंटरला सुझुकीचा लोगो, ब्रेझाची बॅजिंग, LED टेल लॅम्प्स. त्याच्यानंतर आपल्याला इथे रिव्हर्स लाईट आणि इंडिकेटर्स प्लेस्ड आपल्याला भेटतात. थोडंसं जर खाली आलं तर आपल्याला सेफ्टी फीचर्स म्हणून आपल्याला 4 पार्किंग सेन्सर भेटतात. थोडंसं जर खाली आलं तर आपल्याला इथे 2 रिफ्लेक्टर सुद्धा भेटतात. बघू शकता गाडीचा लुक बॅक साईडने काही गाडी अशी दिसते. गाडीच्या लेफ्ट साईडने जर बघायला तर आपल्याला इथे फ्यूल कॅप दिसते, जे की 44 लिटरची पेट्रोल कॅपॅसिटी आणि 55 लिटरचा वॉटर कॅपॅसिटीने CNGचा टँक आपल्याला व्हेरियंटमध्ये बघायला भेटतो. गाडीचा बूट स्पेस चेक करूया. इथे एक मॅग्नेटिक बटन येतं, त्याला प्रेस केलं गाडी ओपन होते. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता 328 लिटरचा बूट स्पेस आपल्याला भेटतो. इथे CNGचे टँकची लोकेशन आहे, जे की 55 लिटर वॉटर कॅपॅसिटीच्या सोबत येते, जेणेकरून आपल्याला 7 ते 8 किलो CNG आपल्याला फिल करू शकतो. त्याच्यामध्ये कुठलाही लाईट आपल्याला भेटत नाही. 328 लिटरचा बूट स्पेस जो की सफिशियंट आहे. इथे आपल्याला एक हँडल येतं, ज्याला ओढून आपण टेलगेट क्लोज करू शकतो. तर आपण बघूयात की गाडीच्या इंटिरियर मध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं. डोर ओपन केल्यावर तुम्ही बघू शकता फुली ब्लॅक आउट इंटिरियर आपल्याला बघायला भेटतं डोरमध्ये. इथे डोर ओपन करण्यासाठी ब्लॅक फिनिशमध्ये ओपनर, त्याच्यानंतर ORVMs ॲडजस्ट करण्यासाठी, क्लोज करण्यासाठी सेंटर लॉकिंगचं बटन, लॉक अनलॉक करण्यासाठी बटन, 4ही पॉवर विंडोजचे कंट्रोल आपल्याला इथे दिलेले आहेत. हे जे बघू शकता तुम्ही हे सॉफ्ट टचमध्ये, बाकी सगळं हार्ड प्लास्टिक आपल्याला इथे दिलेले आहे. एक ग्रॅब हँडल आपल्याला दिलेले आहे. त्याच्यानंतर खाली जर बघायला गेलं तर इथे एक बॉटल होल्डर आणि थोडीशी स्पेस जिथे आपण सामान ठेवण्यासाठी बघू शकतो. थोडंसं जर आतमध्ये बघायला गेलं तर असं काही फ्रेश इंटेरियर आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटतं. इंटरनल जे कॅबिन आहे ते ड्युअल टोन मध्ये दिलेले आहे. इथे तुम्ही बघू शकता सॅटिन सिल्वर आणि ब्लॅक मध्ये. गाडीच्या सीटचं जर बघायला गेलं तर फॅब्रिक अपॉर्चरी आपल्याला दिलेली आहे विथ गुड थाय सपोर्ट. त्याच्यानंतर गाडीचे रिक्लाइन ॲडजस्टमेंट, स्लायडिंग ॲडजस्टमेंट विथ एक गोष्ट पॉझिटिव्ह या गाडीमध्ये दिलेली आहे की हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर सुद्धा आपल्याला या व्हेरियंटमध्ये भेटतं.
तुम्ही बघू शकता हाईट ॲडजस्टमेंट, जे की आपल्या हाईटनुसार आपण ॲडजस्ट करू शकतो. इंटेरियरमध्ये आल्यानंतर आपल्याला गाडीचा लुक काही असा दिसतो. ड्युअल मध्ये इंटेरियर आहे. ब्लॅक विथ सिल्वर सॅटिन फिनिशमध्ये इंटेरियर दिसतं, जे की फ्रेश लुक आपल्याला गाडीचा दिसून येतो. तर सुरुवात करूयात आपण स्टेअरिंग पासून. तर स्टेअरिंगमध्ये सुझुकीचा लोगो आपल्याला आहे. डी-कट स्टेअरिंग आपल्याला या व्हेरियंटमध्ये बघायला भेटतं. स्टेअरिंगची ॲडजस्टमेंट जर बघायला गेलं तर आपल्याला या व्हेरियंटमध्ये टिल्ट ॲडजस्टमेंट भेटतं. टेलिस्कोपिकचा ऑप्शन या व्हेरियंटमध्ये आपल्याला भेटत नाही. कंट्रोल स्टेअरिंगवर आहेत, जे की टेलिफोनिक जर कंट्रोल बघायला तर खालच्या साईडला आपल्याला टेलिफोनिक कंट्रोल भेटतात, जे की फोन उचलण्यासाठी, काटण्यासाठी आणि ब्लूटूथ कनेक्ट करण्यासाठी. ऑडिओ कंट्रोल्स आपल्याला या लेफ्ट साईडला भेटतात. मोड्स वगैरे चेंज करण्यासाठी, आवाज म्यूट वगैरे करण्यासाठी आपल्याला इथे कंट्रोल्स भेटतात. स्टेअरिंगच्या लेफ्ट साईडला जर बघायला गेलं तर आपल्याला इथे वायपर्सचे कंट्रोल भेटतात. राईट साईडला हेडलॅम्प्सचे कंट्रोल आपल्याला इथे भेटतात. राईट साईडला जर बघायला गेलं तर आपल्याला इथे एक एसी वेंट भेटून याला सिल्वर सॅटिन फिनिशने थोडंसं डेकोरेट केलेलं आहे. त्याच्या खाली जर बघायला गेलं तर ट्रॅक्शन ऑन ऑफ करण्यासाठी बटन, हेडलॅम्प लेवलर, त्याच्यानंतर फ्यूल शिफ्ट करण्यासाठी म्हणजे सीएनजी पासून पेट्रोलमध्ये आणि पेट्रोलपासून सीएनजी करण्यासाठी एक बटन इथे दिलेलं आहे. वरच्या साईडला जर आलं तर आपल्याला मॅन्युअली ॲडजस्टेबल IRVMs इथे भेटतो. इथे माईकची प्लेसमेंट केलेली आहे. जो आपण फोनवर बोलतो तो आवाज या माईकमधून जातो. त्याच्यानंतर इथे आपल्याला सनवायझर दिलेलं आहे. तिकीट होल्डर, या साईडच्या सनवायझरमध्ये आपल्याला व्हॅनिटी मिरर पण दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. खाली जर आलं तर ग्लोब बॉक्सची स्पेसिंग बऱ्यापैकी आहे, सफिशियंट आहे. फाईल्स वगैरे तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. कोपऱ्यामध्ये आपल्याला एसी वेंट दिसू शकतो. सॅटिन फिनिश जसं की मी सुरुवातीला सांगितलं आहे, सगळीकडे हार्ड प्लास्टिक यूज केलेलं आहे. लुक काही असा दिसतो गाडीचा, तुम्ही बघू शकता. सेंटरला आपल्याला 7 इंची इन्फोटेनमेंट सिस्टम भेटतं स्क्रीन, जे की अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेला सपोर्ट करतं विथ वायर. त्याच्यानंतर खाली जर आलं तर आपल्याला 2 एसी वेंट्स इथे दिसतात. सेंटरला आपल्याला हॅझार्ड लॅम्प्सचं बटन, ओपन ऑन ऑफ करण्यासाठी बटन. थोडं जर खाली आलं तर ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आपल्याला इथे भेटतं. पर्सनली मला हे बटन याचे खूप जास्त आवडतात, तुम्ही बघू शकता. स्टँडर्ड वरच्या सेगमेंटमध्ये काहीतरी असं आहे गाडीमध्ये, असा फील येतो. खाली जर बघायला गेलं तर 12 वॉटचं सॉकेट आपल्याला इथे भेटतं. USB जागा इथे भेटते. मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी इथे स्पेस आहे. कुठल्याही वायरलेस चार्जरची सुविधा या व्हेरियंटमध्ये आपल्याला मिळत नाही. सेंटरला जर आलं तर आपल्याला 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स आपल्याला या गाडीमध्ये भेटतो. गिअर नॉब्स तुम्ही अशा प्रकारे आहे, तुम्ही बघू शकता. ग्लॉसी फिनिशमध्ये नॉब दिलेला आहे. थोडं बॅक साईडला जर आलं तर आपल्याला हँडब्रेक जे असतं इथे फिनिशिंग दिलेली आहे. इथे आपल्याला 2 कप होल्डर्स पण अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता. गाडीचा लुक काही असा दिसतो. खालच्या साईडला जर बघायला गेलं तर ABC पॅन्डल्स आपल्याला भेटतात, म्हणजे एक्सिलेटर, ब्रेक आणि क्लच. आणि विथ एक पॉझिटिव्ह पॉईंट अजून या गाडीमध्ये भेटतो आपल्याला, डेड पॅन्डल या गाडीमध्ये भेटतं, जे की खूप महत्त्वाचं असतं. सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघायला गेलं तर गाडीने ग्लोबल एनकॅपमध्ये 4 स्टार रेटिंग स्कोर केली आहे, जे की एकदम पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला फीचर वाईज जर बघायला गेलं तर 2 एअरबॅग भेटतात, एक ड्रायव्हर साईड आणि एक को पॅसेंजर साईड. त्याच्यानंतर ABS, EBD, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, लो फ्यूल इंडिकेशन, हाय स्पीड अलर्ट आणि रिव्हर्सला पार्किंग सेन्सर्स यासारखे तमाम फीचर्स आपल्याला सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने भेटतात. ड्रायव्हिंग सीट मी माझ्यानुसार ॲडजस्ट केली आहे. आता आपण जाऊयात रिअर सीटमध्ये आणि किती स्पेस आणि मागे काय फॅसिलिटीज आहेत ते आपण आता बॅकच्या सीटला जाऊन बघूया. बॅक साईडचा डोर ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता विंडोज अप अँड डाऊन करण्यासाठी बटन. इथे आपल्याला सॉफ्ट अपरचरी दिलेली आहे फॅब्रिकमध्ये डोर ओपन करण्यासाठी आणि लॉक अनलॉक करण्यासाठी मॅट ब्लॅक फिनिशमध्ये इथे दिलेलं आहे. गाडीचा जर स्पेस बघायला गेलं तर कम्फर्टेबल स्पेस या गाडीमध्ये 6 फूट हाईट असल्यानंतर समोरची सीट मी माझ्यानुसार ॲडजस्ट केलेली आहे. तरी पण स्पेस आपल्याला भरपूर एकदम मोकळा ढाकळा स्पेस या गाडीमध्ये. रिअरला आपल्याला एसी वेंट्स भेटतात, जे की एकदम पॉझिटिव्ह पॉईंट्स या गाडीमध्ये आहे. कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला हे भेटत नाही. तिथे थोडंसं स्पेस बघायला भेटतो. आपल्याला ॲडजस्टेबल हेडरेस्ट आपल्याला या गाडीमध्ये भेटतात. ग्रॅब हँडल तुम्ही बघू शकता आणि 3 लोक कम्फर्टेबल या गाडीमध्ये बसू शकतात. स्पेस हेडरूम पण या गाडीमध्ये आपल्याला चांगला बघायला भेटतो. हेडरूम तुम्ही बघू शकता, जवळपास चांगला हेडरूम या गाडीमध्ये अवेलेबल आहे. मागच्या साईडने समोरचा लुक काय असा दिसतो, तुम्ही बघू शकता. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर बघायला गेलं तर आपल्याला फुली अॅनालॉग सिस्टममध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर भेटतं. राईट साईडला तुम्ही बघू शकता की स्पीडोमीटर आहे आणि लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता की टॅकोमीटर आहे. मधली जी MID स्क्रीन आहे त्याच्यावर आपल्याला CNGची मार्किंग, पेट्रोलची मार्किंग, टाइम आणि फुली किलोमीटर्स गाडी किती चाललेली ते आपल्याला कळतं. आता बघूया की जॉयस्टिकचं काय काम आहे. राईट साईडची जी जॉयस्टिक आहे ती जर प्रेस केली तर आपल्याला गाडीची रेंज कळते, या प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि लेफ्ट साईडची जी जॉयस्टिक आहे
ती जर आपण प्रेस केली तर ट्रिप ए आणि ट्रिप बी आपल्याला कळतं, जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर पुढे आपण आता जाऊयात इंजन बेकडे. बोनट ओपन करण्यासाठी आपल्याला इथे हुक दिले, ते प्रेस ओढायचं आणि आपलं बोनट उघडलेलं असतं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की इंजनचं प्लेसमेंट कशा प्रकारे केलेले. हे आहे ब्रेझाचं 1.5 लिटर के सिरीज 4 सिलेंडरचे इंजन, जे की प्रोड्यूस करते 101 bhp आणि 137 न्यूटन मीटरचा टॉर्क. आणि सीएनजी वर हेच इंजन 86 bhp ची पॉवर आणि 121 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रोड्यूस करते. आणि मायलेजचं जर बघायला गेलं तर पेट्रोलवर कंपनी क्लेम करते 17 ते 18 kmpm आणि सीएनजी वर 25 किलोमीटर्स पर केजी. तर मित्रांनो, ही होती मारुती सुझुकी ब्रेझा VXI सीएनजी व्हेरियंट. आपण आता उभे आहोत पगारिया ऑटो शोरूम हिंगोली इथे. बेस्ट डीलसाठी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. तिची ऑन रोड प्राइस तिथे पडते 12,37,000 रुपये. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.